नमस्कार. नमस्कार. काय नाव? देवीदास काळे. बरं आपलं काय पद आहे का आपल्याकडं? नाथपती शहराध्यक्ष बरं. मग भटके मग जाती जमातीचा. काय या का शहरातले काय प्रश्न आहेत? अनेक प्रश्न आहेत या तालुक्यात, अनेक प्रश्न आहेत. 60-70 वर्षात हं. हुकुमशाहीप्रमाणे राज्य केलं कुणी? मोहिते पाटलाने. बरं. मोहिते पाटलाने अनेक प्रश्न प्रलंबित ठेवल्यात. अनेक विषय MIDC असू द्या. MIDC मागच्या 10-20 वर्षाच्या काळातच झालेला आहे. तरी जाणून बुजून MIDC कंपनी उद्योगधंदे ह्या माळशिरस तालुक्यात मुद्दामून जाणून बुजून थांबवले गेले. तर निंबाळकर साहेबांनी ह्या 5 वर्षात जे 60-70 वर्षात मोहिते पाटलांनी काम केलं नाही, ह्या 5 वर्षात निंबाळकर साहेबांनी अनेक कामं इथं आपल्या या माळशिरस तालुक्यात करण्यात आली. महामार्ग असू द्या, पालखी महामार्ग, तुमचा रेल्वे महामार्ग असू द्या. आता MIDC निवडणुकीनंतर आणण्याचा प्रयत्न आहे आणि 100% आणणार. जी कामं 60-70 वर्षात कामं नाही झाली, ती कामं पुढच्या 5 वर्षात कामं निंबाळकरच्या नेतृत्वात होणार आहे. मोदीने एक नारा ठेवला आहे, सबका साथ सबका विकास. अनेक ह्या देशात जी कामं होणार नाहीत ती कामं प्रलंबित 60-70 वर्ष होती. 1947 सालापासून कामं एकही आपल्या भारत देशात कामं, सगळा भारत देश विस्कळीत होता. मोदीच्या नेतृत्वात अतिशय भक्कमपणे ही भारत देश मजबूतीने पुढं चाललेला आहे. मोदीच्या नेतृत्वाने जगाचं लक्ष मोदीने लक्ष वेधून घेतलेलं आहे. लक्ष वेधण्यासारखं काय केलं? अनेक बऱ्याच लोकांना घरं दिली, शौचालय दिली. महिला उघड्या बसत होती, त्यांनासुद्धा शौचालय घरोघरं बांधून देण्यात आली. लोक उघड्या होती, त्यांना घरं दिली. अनेक योजना राबवल्या, पाण्याची सोय केली, आणि रस्ते केले. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत देशात चौबाजूनं रस्ते, सगळ्या सुपरस्टार रस्ते झाले. वोट बँक तयार करण्यासाठी ह्यांचा प्रयत्न आहे आणि जाती धर्मात कुठंतरी दंगली घडवून कुठंतरी मतभेद निर्माण करून वोट बँक तयार करायचा प्रयत्न आहे. कारण ही पिढीचं राजकारण करण्यासाठी विरोधक एकत्र आल्यात आणि ह्यांना आता ही धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. आपल्याला, तुम्हाला, आम्हाला संधी आलेली आहे, जनतेला संधी आलेलं आहे. आज मोदीचा जर विजय झाला की पूर्णपणे चारी मुंड्या चित विरोधक होणार आहेत. परत म्हणजे त्यांना संधीच मिळणार नाही. निवडणूक लढायची परत संधी मिळणार नाही. म्हणजे अशी एवढी सक्षम मोदीच्या नेतृत्वात पुढची 5 वर्षात कामं होणार आहेत. 10 वर्षात मोदींच्या नेतृत्वात काय कामं झाली? अनेक कामं झाली. आता तुम्हाला बोललो ना, अनेक कामं झाली. विरोधक म्हणतात देशात महागाई वाढली. महागाई ह्यांच्या काळामुळे वाढली. ह्यांनी 60-70 वर्षे महाराष्ट्राला, देशाला लुटले. मग ही व्यवस्था सुधारवण्यासाठी पाठीमागचा काळ बराचसा गेला, ह्यांच्या घरात पैसे गेले. त्याच्यामुळं ही कुठंतरी महागाई थोडी जाणवती. पण ऐका, 11व्या नंबरला आपला देश होता कोणाच्या? मनमोहन सिंगच्या काळात. आज मोदीच्या काळात आपला देश व्यवस्था 5व्या नंबरला आहे. तर येणाऱ्या काळात, येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात 3 नंबरला अर्थव्यवस्था आपल्या देशाची असेल. पुढल्या 5 वर्षात 100%. आम्हा सत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. आणि ते आपला देश मोदीच्या नेतृत्वाखाली जगाचं नेतृत्व करेल. 100% करणार. मोदी एका सभेत म्हणाले, जर काँग्रेस सत्तेवर आली तर काँग्रेस महिलांचे दागिने, मंगळसूत्र विकून मुसलमानांना पैसे देईल, असं त्यांच्या जाहीरनाम्यात आहे. हो, खरं आहे काही? नाही, खरं आहे रे, खरं आहे. मोदी जे बोलतात ना, सगळं खरं आहे. त्यांना त्यांच्या आगीपिछे कोण आहेत?
फकीर आहेत ते. बरं. हां, ते सगळं सर्व काय सर्व संपर्म आत्मसंपर्क देशासाठी केलं आहे. पूर्ण आयुष्य वेचलं आहे, कण वेचलं आहे, दिवस रात्र एक केलं आहे, रक्ताचं पाणी केलं आहे देश घडवण्यासाठी. या 10 वर्षात 70 वर्षात केलं नाही, या 10 वर्षात मोदीच्या काळात झालेला आहे. राहुल गांधी पप्पू म्हणतात ती खरं आहे. राहुल गांधीला जी राजीव गांधीच्या पोटी जन्माला आले, पण त्यांच्याकडे काहीच गुण नाही. आता तर सरकारनं काढले काय, जर वर्षी समजा सत्ता तर येणारच नाही विरोधकांची, ती भाग वेगळा, पण त्यांना काय वाटतं प्रत्येक वर्षी एक पंतप्रधान राहील. असं कुठं सरकार चालते का? हां, बहुमत असेल तर सरकार चालेल, त्याशिवाय सरकार चालणार नाही. की 100% 400 पार आपण करणार आहोत. होतील 400 पार. 100% होणार. या तालुक्यात काय आहे, आमदारांचं काम आहे का व्यवस्थित? रामभाऊ सातपुतेनं दिवस रात्र एक केलं सर्वसामान्यांसाठी. काय केलं? गोरगरिबांच्या जे काय दवाखान्याचा 4 लाख 5 लाख जी काय खर्च होता, मोफत आरोग्य सेवा दिली गेली. आणि ज्या वेळेस सर्वसामान्य जनतेने ज्या वेळेस गरज पडेल तेव्हा रामभाऊ सातपुते तिथं उभा राहिलेले आहेत. आणि जातीनं लक्ष घालून रामभाऊ सातपुते साहेबांनी काम केलेलं आहे. ज्या डोळस 10 वर्षे या माळशिरस तालुक्यात होता, ह्या एकाही कार्यकर्त्याला एकाही व्यक्तीला डोळस कोण आमदार आहे ही 10 वर्षात कळालं नाही. 10 वर्षे डोळस हा नव्हताच. तर ह्या 2.5 ते 3 वर्षात जे 60-70 वर्षात यांनी कामं केली नाही, रामभाऊ सातपुतेनं 2.5 ते 3 वर्षात कार्यकाळात काम करून दाखवलं. विजयसिंह मोहिते पाटील यांचं कार्यकर्ते बघून आम्ही त्यांना संधी दिलेली, त्यांना आम्ही संधी दिलेली, कुठंतरी सुधारतेली, कुठंतरी व्यवस्थित कामं करतेली, जनतेची प्रश्न सोडवतेली. पण शेवटी त्यांनी पिढीचं राजकारण करण्यासाठी पक्षाला सोडून पवारसाहेबाकडे गेले. केवळ पिढीचं राजकारण करण्यासाठी. देशात बेरोजगारी आहे का? विरोधक म्हणतात देशात प्रचंड बेरोजगारी आहे. अनेक योजना सर्वसामान्य दिल्या गेल्यात. कर्ज बचत गट असू द्या, महिला बचत गट असू द्या, लोकांना छोटे मोठे उद्योग असू द्या, आता त्वरित उपलब्ध होतो आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून प्रत्येकाला ही योजनेचा लाभ मिळतो आहे, कर्जाचा लाभ मिळतो आहे. आता अजून उरलेली कामं जी आहेत, येणाऱ्या 5 वर्षात कामं बरीचशी होणार आहेत. जे का आज थोडंसं काय जनतांना काय वेळसावते, जे आज कामं नाही झाली म्हणतात काय ती कामं पुढच्या 5 वर्षात कामं होणार आहेत. जी 25 वर्षात काम होणार नाही ती 5 वर्षात काम होणार आहेत. एवढा रूढ विश्वास मोदी नेतृत्वावर आणि फडणवीसच्या नेतृत्वावर आहे. विरोधक म्हणतात मोदी खोटं बोलतात, मोदी प्रचंड खोटं. मला सांगा, 400-500 वर्षानंतर राम मंदिर जर ह्या आणत असतील, आज साधू संतांची भूमिकेनं जर ती देशाचं काम करत असतील, ती लबाड कसं असू शकेल? विरोधक काय बी बोलतात हो. विरोधकांना काय, त्यांना फक्त पिढीचं राजकारण करायचं आहे आणि देशाचं फक्त त्यांना तिजोरी पाहिजे आणि भ्रष्टाचार पाहिजे, ह्यांची सत्ता पाहिजे. विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून मोदीजींनी आपल्या पक्षात घेतले. नाही चालू आहेत. अजित पवार ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत कोर्टात चालू आहे. कुणाला क्लीन चिट दिलेलं नाही. काय परिस्थिती आहे या तालुक्यात? तालुक्यात काय भाजपमय परिस्थिती. भाजपमय परिस्थिती आहे. काय भाजपमय परिस्थिती होण्यासाठी काय भाजपने काय कामं केले ते? भाजपने काय केलं नाही ते सांगा. नाही तेच काय केलं? तालुक्यातला नाही देशातला एक माणूस दाखवा की मोदीजीची योजना त्याला भेटलेली नाही. प्रत्येकाला योजना भेटली, भ्रष्टाचार कमी झाला, शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना पीक विमा भेटला, पावसात काय नुकसान झालं त्याचे पैसे भेटले, लाईट 24 तास आहे,
पहिले 10 वर्षापूर्वी लाईट सारखी जात होती, आता जाती का? शेतकऱ्यांसाठी भरपूर काय केलं आहे. शेतीमालाला भाव नाही म्हणतात की विरोधात. कधी होता? त्यांच्या काळात होता का? विरोधकांनी म्हणलं का झालं का? विरोधकांनी म्हणलं का काय होतं आहे का? मोदीला विरोध करणारे माणसात का मोदीला विरोध करते ते? आज जे पुढचे उमेदवार आहेत धैर्यशील मोहिते पाटील, ते सुद्धा कधी काळी मोदीजींचा जय जयकार करत होते. मग कसा मोदीला विरोध? मग आता का तिकडे गेले असतील काय वाटतं? स्वतःसाठी, स्वतःसाठी, स्वतःचे प्रतिष्ठेसाठी, स्वतःच्या पिढीसाठी. भाजप असा पक्ष आहे की त्याला पिढी नाही. जर 10 वर्षांनी नेतृत्व बदलणारा पक्ष आहे आणि पुढच्या पार्टीत प्रत्येकजण आपापल्या पिढीचा विचार करत आहे आणि त्यासाठी ती सगळे एकत्र झालेत. पण ज्यांची पिढी आहे त्यांना तर भाजप घेते की आपल्या पक्षात. अजित पवारांना घेतलं, अजून कोण येत असेल ज्योतिरादित्य सिंधियाला, अजून कोण येत असेल तर त्यांचं स्वागतच आहे पक्षात. मग पिढी वाढत चालली ना त्यांची. पिढी कशी वाढते? पण आता तिकीट दिलं का मग पिढी वाढत असती तर? धैर्यशील मोहिते पाटील पुढच्या पक्षातनं जाऊन का उभं राहिले? त्यांना दिलं का? घरात खासदारकी आहे ना, आमदारकी आहे ना, मग त्यांनी समजून घ्यायला विधान पाहिजे. परिषद. त्यांनी समजून घ्यायला पाहिजे तर रणजित दादाला आमदारकी आहे, आपण थांबायला पाहिजे. मग त्यांची पिढी वाढतेच की भाजपमध्ये. भाजपमध्ये कशी वाढते? त्यांच्या तुमच्या पक्षात आल्यावर कशी वाढली? दुसरे मग दिला का खासदारकीचा उमेदवार त्यांना? खासदारकीचा उमेदवार जर त्यांना दिला असता तर निला सुनेत्रा पवारांना. मग तिथं सक्षम उमेदवारच पाहिजे होता. सक्षम उमेदवारासाठी तडजोड करावी लागते. तडजोड कशाची आहे? ते आमच्या बरोबर आले. या तालुक्यात काय आमदारांची कामं आहेत? आमदारांनी काय केलं नाहीत कामं? सगळी कामं केली ते. आमदार एकमेव असा आमदार आहे की लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना ओळखणारा आमदार आहे. तरुण मुलांना सहकार्य करणारा आमदार आहे. तरुण मुलांच्या अडीअडचणीत उभा राहणारा आमदार आहे. एका फोनवरती काम करणारा माणूस आहे. अनेक लोकांची आरोग्याची कामं केलेला माणूस आहे. अजून आमदारांनी काय करायला पाहिजे? खासदारांचं काय काम आहे? खासदारांनी काय केलं नाही? सगळे केलं आहे. खासदारांना 800 गावं आहे ती. आमदाराला 90 गावं असते ते, खासदाराला 800 गावं आहे ती. 800 गावात खासदारांनी काय काम करायला पाहिजे? जी आपली मूलभूत गरजा आहे त्या, जी आता 22-24 गावांची पाण्याची योजना होती ती पूर्णत्वास आणली. रेल्वेचे निधी पडला आहे. आरक्षण निवडणुकीमुळे ते राहिले, पण ती पण त्याचं काम पूर्णत्वास जाणार आहे. प्रत्येक गावात त्यांनी निधी दिला आहे. आमच्या गावात सुद्धा 1.5 कोटी रुपये निधी दिला. इंधन घेतो ते आखाती देशाचं भारतावरती कर्ज होतं, हे आपल्या लोकांना माहीत नाही. आखाती देशाचं भारतावरती कर्ज होतं. ह्या 10 वर्षात मोदी साहेबांनी ते कर्ज फेडलं. नाहीतर पेट्रोल आपल्याला श्रीलंकेसारखी आपली देशाची अवस्था झाली असती. 200 रुपये पेट्रोल झालं असतं. तुम्ही मला सांगा, एखाद्या मार्केटमध्ये आपण गेल्यानंतर जर आपल्याला तिथं आपली उधारी असेल तर पुढचा माणूस पैसे सामान देतं आहे का? माल देतं आहे का? मग आपल्याला कशावरनं इंधन भेटलं असतं?